शिवसेना यांचं पूर्वापार फार जवळचं नातं राहिलेलं आहे. तुमच्या संकल्पनेतला महाराष्ट्र हा कसा आहे आणि काय ध्येय आहेत, काय धोरणं आहेत पर्यटन मंत्री म्हणून देखील आणि शिवसेनेचे एक नेते म्हणून देखील? हे बघा, शिवसेना आणि महाराष्ट्र, शिवसेना आणि मराठी माणूस ही पिढ्यानपिढ्या शेकडो हजारो वर्ष टिकणारं नातं आहे. आणि योगायोग बघा, शिवसैनिक सुद्धा सुरुवातीलाच पहिल्यांदा जय महाराष्ट्र म्हणतो आणि आपल्या वृत्तवाहिनीचं नाव जय महाराष्ट्र आहे. त्यामुळं एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबर, महाराष्ट्राच्या या परंपरेबरोबर जोडल्या गेलेलं अशा पद्धतीचं हे आपलं नाव आहे. बघा, महाराष्ट्र 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. नवनवीन संकल्पना राज्यामध्ये आपण करतो आणि त्या करताना पाठीमागं वळून बघतो की हा महाराष्ट्र ज्या हुतात्म्यांचं बलिदान देऊन आपल्याला स्वतंत्र महाराष्ट्र झाला, या मागच्या काळात कसा महाराष्ट्र होता, किती संघर्षातनं महाराष्ट्रानं वाटचाल केली, किती राजकीय स्थित्यंतरं महाराष्ट्रात झाली, किती मोठे राजकीय दिग्गज नेतृत्वाने महाराष्ट्र घडवला आणि आता नव्यानं पुढं महाराष्ट्र वाटचाल करत असताना या सगळ्या गोष्टींची साठवणूक, या सगळ्या गोष्टींची शिदोरी बरोबर घेऊन अधिक पुढं महाराष्ट्राला आपल्याला न्यायचं आहे. आणि सगळ्या क्षेत्रात, मी पर्यटन मंत्री आहे म्हणून पर्यटन क्षेत्रामध्ये तर नेण्याची आमची जबाबदारी आहे, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये, कृषीच्या क्षेत्रामध्ये, औद्योगिक विकासाच्या क्षेत्रामध्ये, सगळ्याच या क्रीडा क्षेत्रामध्ये, सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला देशातलं अग्रगण्य राज्य हे आपल्याला महाराष्ट्र बनवायचं आहे. आणि त्या दृष्टीनं वाटचाल हे महायुतीचं सरकार, माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राताई वहिनी साहेब, या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीचं सरकार या सगळ्या दृष्टीने पावलं टाकतोय. आणि आपण पाहत की 2024चं आत्ताचं इलेक्शन झाल्यानंतर अनेक नवनवीन योजना आपण या ठिकाणी जाहीर केला. यापूर्वीचं जे महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं, त्या काळातही झालेल्या मोठमोठ्या योजना, त्या काळात राज्याचा झालेला विकास, हे सगळं जर आपण पाहिलं तर नक्की मी एवढंच आपल्याला राज्याचा एक मंत्री म्हणून विश्वास देईन की आम्ही सांघिक प्रयत्न करून, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आम्ही राज्य हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पहिल्या क्रमांकाचं राज्य करताना मला असं वाटतं पर्यटन हा जो विभाग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण तो